नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे शौर्य आणि ऊर्जा दोघांमधलं नातं छान असं सुरू झालेलं आहे. त्यांच्या नात्याची नवीन सुरुवात झालेली आहे. दोघं जण देवदर्शनाला जाऊन आलेले असतात आणि आता शौर्यने ऊर्जासाठी छान असं सरप्राईज दिलेलं असतं. खूप सुंदर अशी रूम डेकोरेट केलेली असते आणि रूम मध्ये सगळीकडे छान अशा कॅन्डल लावलेल्या असतात. पण त्याच वेळी विजयाची मात्र घालमेल होत असते. काही झालं तरी हे दोघं मला एकत्र आलेले नकोयत, ह्या दोघांना मला वेगळं करायचंय असं विजयाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि त्यासाठी विजयाचे प्लॅन सुरू झालेले असतात. विजया काही करून या दोघांना वेगळं करण्यासाठी काय करता येईल याचे डाव रचत असते. आणि त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की आजींना अचानक त्रास होऊ लागलेला असतो. आजींना कळत नसतं की हे सगळं काय होतंय, या सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत. एवढा त्रास मला याआधी कधीच झाला नव्हता, आता मला एवढा त्रास का होतोय हे आजींच्या लक्षात येत नसतं. आणि अचानक आजी हॉलमध्ये आलेले असतात. तेव्हा विजया सुद्धा शौर्य आणि ऊर्जाला वेगळं करण्यासाठी हॉलमध्ये आलेली असते आणि तिचं लक्ष जातं तर आजी इकडे बेशुद्ध पडलेले असतात. शौर्य आणि ऊर्जा दोघंही धावत बाहेर येतात आणि दोघंही विचार करू लागतात की काय झाले आजीला. सगळे घरातले कासावीस झालेले असतात. पण इकडे शौर्य आणि ऊर्जा यांची लग्नानंतरची पहिली रात्र असते आणि त्यामध्ये अडथळा आलेला असतो. खरं तर आजींची तब्येत अचानक बिघडलेली आहे. अचानक हे सगळं काय झालंय हे आजींच्या सुद्धा लक्षात येत नाहीये. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, शौर्य आणि ऊर्जासाठी रोमॅन्टिक अशी डेट कशी प्लॅन केलेली आहे, ते सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे ऊर्जा आजींच्या रूम मध्ये आलेली असते. ती आजींना विचारत असते की आजी मी येऊ का. आणि मग ती येते तेव्हा तिच्या हातामध्ये एक बॉक्स असतो. तेव्हा आजी म्हणतात काय झालं. तेव्हा ऊर्जा म्हणते पण तुम्हाला काय झालं, तुम्ही अशा खूप थकल्यासारखा वाटतंय, तुमची तब्येत ठीक नाहीये का. तेव्हा आजी म्हणतात की नाही ग, मी ठीक आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाहीये. मग ऊर्जा विचारत असते की नाही जास्त दगदग झाली त्यामुळे त्रास होतोय का तुम्हाला, थांबा मी तुमचे पाय चेपून देते, असं ऊर्जा सांगत असते. आणि ती आजींच्या जवळ येते आणि आजींचे पाय चेपून देऊ लागते. तेव्हा आजी म्हणत असतात की किती करशील ग, एवढं सगळं करायची काही गरज नाहीये. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की मी जास्त काही करत नाहीये, पण हे सगळं मनापासून केलं पाहिजे, तुमची काळजी घेतली पाहिजे असं ऊर्जा सांगत आहे. तेव्हा ती ऊर्जा बेडवर बसलेली आहे आणि आजींचे पाय चेपून देते. आजी सुद्धा तिच्याशी बोलत असतात. त्या म्हणत असतात की ऊर्जा एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीही तुला या घरात मी सून म्हणून आणलेलं आहे. तुला कोणत्याच गोष्टीमध्ये मी कधीच प्रॉब्लेम येऊ देणार नाही, तुझ्या आयुष्यात कुठलं संकट मी कधी येऊ देणार नाही असं आजी तिला आवर्जून सांगत असतात. तिला म्हणत असतात की काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तुला माहितीये का, या दिवसाची मी किती आतुरतेने वाट बघत होते. मी या दिवसासाठी खूप उत्सुक होते. तू आणि शौर्य दोघांनी एकत्र आलं पाहिजे, तू तुझ्या हक्काच्या खोलीमध्ये गेलं पाहिजे, ही माझी इच्छा होती आणि आज ही माझी इच्छा पूर्ण होते. त्यामुळं तुम्ही दोघंही एकत्र राहा, कोणत्याही गोष्टीमध्ये कधीच एकमेकांना कमी लेखू नका असं इकडे आजी ऊर्जाला सांगत असते. तेव्हा मात्र ऊर्जा आजींना म्हणत असते की हो. आणि मग आजींना ती म्हणते की मी हा बॉक्स द्यायला आले होते, हे दागिने. तेव्हा आजी म्हणतात मगाशी जेव्हा तू आत आले ना तेव्हाच मी तो बॉक्स पाहिला होता, मला माहिती आहे तू खूप स्वाभिमानी आहे, नशीब आज चांगलं की मी तुला ते दागिने घालायला दिले आणि तू ते घातलेले आहेत. तेव्हा ऊर्जा म्हणते की कसं आहे, मला जेव्हा लागेल ना तेव्हा मी तुमच्याकडून घेऊन जाईल ना, कारण आजींचं असं म्हणणं असतं की ते दागिने तुझ्याकडे ठेव. पण इकडे ऊर्जा म्हणत असते की नाही नको. ऊर्जाला खरं तर काळजी वाटत असते की ही जबाबदारी आपल्याला झेपणार आहे का, नको आपण ते दागिने आपल्याकडे घ्यायला. खरं तर हीच गोष्ट खूप चांगली आहे. विजयाच्या डोक्यात नको त्या गोष्टी फिरत असतात आणि विजय या सगळ्याबद्दल चुकीचा विचार करू शकते हे आजींना सुद्धा माहिती आहे आणि ऊर्जाला सुद्धा तेवढंच माहिती आहे. त्यामुळं ऐन वेळी ऊर्जाने घेतलेला डिसिजन सुद्धा योग्यच आहे, कारण तिला माहिती आहे की याचे प्रॉब्लेम काय होणार आहेत आणि कोणत्या गोष्टी फेस कराव्या लागणार आहेत हे तिला चांगलंच माहिती आहे. त्यानंतर इकडे आजी आणि ऊर्जा दोघीही बोलत बसलेल्या आहेत. ऊर्जा आजींची काळजी करत आहे. तिला कळत नाहीये की आजींना अचानक काय झालंय, एवढा त्यांना त्रास का होतोय, म्हणून ती आजींबरोबर बोलत असते. तेव्हा आजींना ती म्हणते की तुम्ही काही खाल्लेलंही नाही. त्यावेळी आजींचं असं म्हणणं असतं की मी थंड दूध घेतलंय ना, अगं मला काही खायचीच इच्छा नाहीये, मला बरं वाटतंय, उद्यापर्यंत मी ठीक होईल, कारण दगदग खूप झालेली आहे. तू पण जा आराम कर आणि आजची सुरुवात छान कर, कारण आज तुझं नवीन आयुष्य सुरू होतंय, तुझ्या हक्काच्या खोलीत तू जात आहे असं आजी तिला समजून सांगत असतात. ऊर्जा सुद्धा
आजींची इच्छा पूर्ण होत आहे, कारण ऊर्जाला या घरामध्ये तिचा हक्क, तिचा मान मिळायला लागलेला आहे. या घरची सून या नात्याने तिच्याकडे आता अधिकार असणार आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेस तिला शौर्य सोबत बोलायचं झालं तरीही सगळं घाबरून करावं लागत होतं. आणि आता मात्र ऊर्जा आणि शौर्य हे एकत्र येणार आहेत हे आजींना वाटत असतं. आजींना कुठंतरी मनात गिल्ट आलेलं होतं की मी ऊर्जाला लग्न करून या घरात आणलं, पण ऊर्जाला मात्र त्रासच होतोय, तिचा हक्क तिला मिळत नाहीये. पण आजींनी आज तिचा हक्क तिला मिळवून दिलेला असतो. ऊर्जा सुद्धा गालातल्या गालात हसत असते. आजी सुद्धा खुश असतात, कारण त्यांना सुद्धा छान वाटत असतं की माझा नातू आणि माझी नातसून यांचा सुखाचा संसार सुरू होतोय. या गोष्टीचं त्यांना सुद्धा कौतुक वाटत असतं. आजी म्हणतात की जा, आराम कर, जा, काही काळजी करायची गरज नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं आजी स्वतःहून तिला समजून सांगत असतात. त्यासोबतच ऊर्जा म्हणत असते की हो चालेल, आणि मग ऊर्जा आता आराम करण्यासाठी निघालेली असते. इकडे शौर्यने खूप छान अशी तयारी केलेली असते. सगळीकडे सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं. सगळ्या रूममध्ये कॅन्डल्स लावलेले असतात, रेड कलरचे बलून्स लावलेले असतात आणि सगळी रूम फुलांनी सजवून ठेवलेली असते. कारण ऊर्जा आज रूममध्ये येणारे ह्या गोष्टीचा आनंद त्याला खूप झालेला असतो. इकडे अर्पिता मात्र कंटिन्यू शौर्याला फोन करत असते. शौर्याचा फोन वाजतो म्हणून तो मोबाईल काढून बघतो, तर अर्पिताचा फोन आलेला आहे. हे पाहून शौर्य म्हणतो, काय ही अर्पिता नको त्यावेळी प्रत्येक वेळेस मला फोन करून त्रास देत असते, आता ना हा फोन सायलेंटच करून ठेवतो. सकाळपासून 20 वेळा तिने फोन केला, तिला कळत नाहीये का, असं शौर्य स्वतःशी बोलायला सुरुवात करतो. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्पिता म्हणते की आज मी दिवसभर शौर्यला फोन करत होते, त्याने एकदाही माझा फोन घेतलेला नाही. एकतर सुरुवातीला तो माझा फोन घेत नव्हता, स्विच ऑफ त्याचा फोन लागत होता, आणि आता फोन लागतोय तर तो माझा फोन उचलत नाहीये. काय झालं हे सगळं, कशामुळे होतंय, नक्की काय प्रॉब्लेम आहे, हा विचार सुरू झालेला असतो. तो म्हणजे या अर्पिताच्या डोक्यात. आता तेवढ्यातच ऊर्जा आलेली असते. ऊर्जा दरवाजा नॉक करते, तेव्हा शौर्य तिथे येतो आणि शौर्य म्हणतो की ऊर्जा आलीस तू. तेव्हा ऊर्जा म्हणते का, काय झालं. तेव्हा शौर्य म्हणतो की नाही नाही, काही नाही झालेलं, तू आलीस का एवढंच विचारलं. तेव्हा ऊर्जा म्हणते हो आले मी, असं म्हणत आता ऊर्जा सुद्धा शौर्यसोबत बोलत असते आणि शौर्याला म्हणत असते काय होतंय, काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा शौर्य म्हणतो की नाही, काही नाहीये. आणि मग तो म्हणतो की थांब, असं नाही यायचं, तू असं नाही यायचं रूममध्ये, तू ना डोळे बंद करायचे आणि मग रूममध्ये यायचं आहे, असं तो सांगत असतो. तेव्हा शौर्याने हे सांगितल्यावर ऊर्जा म्हणते की म्हणजे काय आहे, तुझ्या डोक्यात नक्की सुरू काय आहे ते सांग मला. असं जेव्हा ऊर्जा विचारते तेव्हा शौर्य म्हणतो सरप्राईज आहे तुझ्यासाठी, थांब जरा वेळ, असं म्हणत तो तिच्या डोळ्यांवरती हात ठेवतो आणि तिला रूममध्ये घेऊन येतो. तेव्हा ऊर्जाच्या डोळ्यांवरचा हात काढलेला असतो आणि ऊर्जा रूमकडे पाहते. तेव्हा तिला मात्र खूप छान वाटत असतं. तिला भारी वाटत आहे की एवढं सगळं शौर्याने आपल्यासाठी केले. ह्या गोष्टीचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असतो आणि शौर्य सुद्धा तिच्याकडे पाहत असतो. शौर्य म्हणत असतो की खरंच आवडलं का तुला. तेव्हा ऊर्जा म्हणते की हे सगळं तू केलंस. तेव्हा शौर्य म्हणतो हो मी केलं, आणि शौर्याने हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे. हे पाहून ऊर्जाला खरं तर छान वाटत असतं. ऊर्जा सुद्धा तेवढीच खुश झालेली असते. शौर्य तिला म्हणत असतो तुला आवडलंय ना हे सगळं. तेव्हा ऊर्जा सांगते की हो मला आवडलंय सगळं, काहीच प्रॉब्लेम नाहीये, असं म्हणत ऊर्जा खुश झालेली आहे. त्यानंतर शौर्य कपाटाच्या जवळ जातो आणि एक गिफ्ट घेतो आणि तो ऊर्जाकडे येतो आणि ऊर्जाला म्हणतो की हे घे. ऊर्जा म्हणते हे काय. शौर्य म्हणतो तुझ्यासाठी गिफ्ट आहे, असं म्हणत शौर्याने ते गिफ्ट ऊर्जाला दिलेलं असतं. त्याने तिच्यासाठी साडी आणलेली असते आणि ती साडी शौर्य ऊर्जाला देतो. तेव्हा ऊर्जा खुश होते. ऊर्जा म्हणते खरंच माझ्यासाठी. तेव्हा शौर्य म्हणतो पण एक अट आहे माझी, ही साडी ना तू आत्ता नेसायचीस. ऊर्जा म्हणते काय. तेव्हा शौर्य सांगतो की हो माझं असं म्हणणं आहे की ही साडी आहे ना तू आत्ता नेसायची आहेस. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की चालेल, असं म्हणत ऊर्जा आता ती साडी नेसण्यासाठी आणि तयार होण्यासाठी जाते. इकडे विजयाला काही झोप लागत नसते. हर्षवर्धन शांत झोपलेला असतो. विजयाच्या डोक्यात चक्र सुरू असतात. हर्षवर्धनला एकतर दिग्विजय शिर्के धमकी देऊन गेलेला असतो आणि दिग्विजय शिर्के त्याला म्हणालेलं आहे की लवकरात लवकर दोन्ही पोरांच्या लग्नाच्या तारख्या काढायच्या आणि त्या ऊर्जा शिंदेला घराबाहेर काढायचं.
असं त्याने जणू काही इंटिमेशनच दिलेलं आहे आणि सांगितले की हे कधी होणार आहे ते सांगायचं. ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि आता विजया म्हणत असते की हे काहीच करत नाहीये, त्यांच्या डोक्यात काहीच नाहीये. मला कळतच नाहीये की ह्यांच्या डोक्यात नक्की हाय काय आणि ते काय विचार करत आहेत. हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. जर असं असेल तर मलाच काहीतरी करावं लागणार आहे. ॲटलिस्ट आज तरी त्या दोघांना मला एकत्र येऊ द्यायचं नाही. एकदा का ते दोघं एकत्र आले तर सगळ्या गोष्टी अवघड होणार आहेत. हा विचार विजयाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. विजया म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही ऊर्जा आणि शौर्य दोघंही एकत्र येता कामा नये असा विचार विजयाने सुरू केलेला असतो. आणि विजया म्हणत असते की नाही, मला ही गोष्टच पटत नाहीये. काही असलं तरीही ऊर्जा आणि शौर्य या दोघांना वेगळं करावंच लागणार आहे. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे काही झालेलं आहे त्यानंतर विजया विचार करत बसलेली आहे. इकडे शौर्य आणि ऊर्जा दोघंही आता एकमेकांकडे पाहत असतात. ऊर्जा खरंच खूप सुंदर दिसत असते. शौर्यने दिलेली साडी नेसून ती आलेली आहे आणि शौर्य तिच्याकडे पाहतच राहतो. शौर्यला सुद्धा खूप छान वाटत असतं आणि ऊर्जा शौर्याकडे एकटक पाहते तर शौर्य सुद्धा ऊर्जाकडे एकटक पाहत असतो. कारण त्या दोघांच्या नात्याची नवी सुरुवात होत असते. तेव्हा शौर्य ऊर्जाच्या जवळ येतो आणि तिच्या केसांवरून हात फिरवतो आणि तिला सांगू लागतो की खरंच खूप गोड दिसतेस असं म्हणत तो तिच्याशी बोलत असतो. आता मात्र ऊर्जा शौर्याकडे पाहते आणि शौर्याला म्हणत असते की काय झालं. तेव्हा शौर्य सांगतो की खरंच आपल्या दोघांमध्ये ना आता कोणीच यायला नकोय. काही झालं तरीही आपण दोघं एकमेकांची साथ कधीच सोडायची नाही असं इकडे शौर्य ऊर्जाला सांगत आहे. ऊर्जा शौर्याकडे पाहत असते. खूप सुंदर दिसत असते ती. शौर्य सुद्धा तिच्याकडे पाहून तेवढाच खुश झालेला असतो आणि तो म्हणत सुद्धा असतो की ऊर्जा खरंच आजचा दिवस ना हा आपला आहे आणि तुझ्यासाठी वाटेल ते करायची तयारी माझी आहे. दोघंही रोमॅन्टिक झालेले आहेत. ऊर्जाला सुद्धा खूप छान वाटत आहे आणि या सगळ्या गोष्टी शौर्य आणि ऊर्जा दोघंही एकमेकांकडे पाहत करत असतात. कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत आहेत ते पाहून शौर्य आणि ऊर्जा दोघांनाही तेवढाच आनंद झालेला असतो आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. कारण ऊर्जाला तेवढ्या हक्काने शौर्य आज तिच्या हक्काच्या ठिकाणी घेऊन आलेला असतो आणि तिला खुश करत असतो. त्यावेळेस ऊर्जा म्हणत असते की शौर्य खरंच तू खूप केलेस माझ्यासाठी. तेव्हा ऊर्जाला शौर्य सुद्धा सांगत असतो की हो तू सुद्धा खूप करत आहेस असं तो तिला सांगतो. आणि त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जाने शौर्यला मिठी मारलेली आहे. शौर्यने ऊर्जाला जवळ घेतलेला आहे आणि त्याच वेळी तो विचारतो आजीकडे जाऊन आली, सगळ्यांना भेटून आलीस. तेव्हा ऊर्जा सांगत असते की हो आजींची तब्येत थोडीशी बिघडलेली आहे पण त्या बोलल्या की मी आराम केला की मला बरं वाटेल. हे सुद्धा ऊर्जाने शौर्यला येऊन सांगितलेलं असतं. आता ऊर्जा आणि शौर्य एकमेकांच्या जवळ असतात. आज त्यांना डिस्टर्ब करायला ना दिव्या आहे ना विजया आहे. दोघं सुद्धा एकमेकांकडे पाहत असतात आणि इकडे आजींची अवस्था मात्र बिकट होत चाललेली असते. आजींना खूप त्रास होत असतो. आजी म्हणत असतात की काय करू, हर्षवर्धनला कॉल करू का. मग त्या मोबाईल बघतात आणि त्या मोबाईलवर बघतात तेव्हा म्हणतात रात्रीचे 2:30 वाजलेत. कसं शक्य आहे. आत्ता जर का मी हर्षवर्धनला कॉल केला तर त्याला किती टेन्शन येईल. नको, त्याला नको कॉल करायला असं आजी स्वतःच सांगू लागतात. आणि त्याच वेळेस इकडे त्या म्हणतात की डॉक्टरांना फोन करू का, काय करू, मला आज त्रास जरा जास्तच होतोय. मला कळत नाहीये की हे सगळं काय होतंय. मला नेहमीपेक्षा जास्त त्रास होतोय. हा विचार आजींच्या डोक्यात सुरू झालेला असतो. इकडे विजया उठून बसली. तिला फक्त एवढंच माहिती आहे की काय करायचं. काही करून ह्या ऊर्जा आणि शौर्याला एकत्र येऊ द्यायचं नाही. एकदा का हे दोघं एकत्र आले तर पुढे मी काही केलं तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. त्या दोघांना मला वेगळं करायचं आहे. हा विचार विजयाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र विजया म्हणते की नाही, काय करू, मी कोणाची मदत घेऊ, दिव्याकडे जाऊ का. नाही नको, दिव्याकडे नको, काहीच उपयोग होणार नाहीये. जरी मी दिव्याकडे गेले आणि शौर्याला बाहेर घेतलं तर 1 तासभर मी थांबून ठेवू शकेल. यापेक्षा वेगळं काय करू शकते. हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. इकडे शौर्य म्हणतो की तुझ्यासाठी आणखी एक गिफ्ट आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते काय आहे हे सगळं. तेव्हा शौर्य म्हणतो की अगं माझा हक्क आहे तो, मी तुला माझ्या तेवढ्या हक्काने देत आहे असं तो तिला सांगत असतो. आणि तेव्हा शौर्याने ऊर्जासाठी आणलेला सुंदर असा दागिना आहे, सुंदर असा हार आहे. तो हार तिला तो देत आहे. तेव्हा ऊर्जा त्या हाराकडे पाहत असते आणि त्याच वेळेस
ऊर्जा त्या हाराकडे पाहते आणि शौर्यला म्हणते, अरे कशाला, एवढ्या महागातला दागिना नको आहे मला. तेव्हा शौर्य सांगू लागतो की हा जो दागिना आहे तो तुझ्यासाठी आहे, कारण तू ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी हँडल करत असतेस त्यासाठी हा दागिना आहे. असं म्हणत शौर्याने तो सुंदर असा दागिना तिच्या हातात दिलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं की थांब, हा जो हार आहे तो मी माझ्या हाताने तुझ्या गळ्यात घालणार आहे, असं सुद्धा त्याने तिला सांगितलेलं आहे. आणि त्याच वेळेस इकडे आता ऊर्जा म्हणत असते, पण तेव्हा शौर्य म्हणतो की मला माहिती आहे या घरात आल्यापासून आईने आजीने तुला खूप दागिने दिले, पण तुला नेहमी ना त्याचं दडपण येतं, कारण त्या दागिन्यांच्या बाबतीत काही चुकीचं घडणार नाही आहे ना, अशी भीती तुझ्या मनात असते आणि तुला काळजी वाटत राहते. पण आता तुला ही काळजी अजिबात वाटणार नाही, कारण काही झालं तरीही हे तुझ्या हक्काचं असणार आहे आणि तुझ्या हक्काचं मी तुला देणार आहे, कारण मी तुझा नवरा आहे. तुला नटवायचं, सजवायचं, अगदी केसापासून पायाच्या नखापर्यंत तुला काय हवं नको ते सगळं आणून द्यायचं, ही जबाबदारी माझी आहे, असं शौर्य तिला सांगत असतो. आणि त्याच वेळी शौर्याकडे पाहून इकडे ऊर्जासुद्धा तेवढीच खुश झालेली असते. शौर्याने स्वतःच्या हातांनी तो हार इकडे ऊर्जाच्या गळ्यात घातलेला असतो आणि ऊर्जा म्हणत असते की शौर्य, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही, असं ऊर्जाने ठरवलेलं असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की शौर्य आणि ऊर्जा दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि त्या दोघांचं आयुष्य आता सुरू झालेलं असतं. आणि नेमकं त्याच वेळेस एक गोष्ट घडते आणि विजया बाहेर आलेली असते. ती हॉलमध्ये पाहते, आजीसाहेबांना काय झालंय, म्हणजे आईसाहेबांना काय झालंय, हा प्रश्न तिला पडलेला आहे. ते अशा का चालतायत, त्यांना काही होतंय का, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि जोरात ती ओरडते, कारण आजींना चक्कर आलेली असते, त्या पडायला लागलेल्या असतात. तेव्हा विजया जोरात ओरडते, आईसाहेब म्हणून ओरडते. तेव्हा शौर्य आणि ऊर्जा या दोघांना सुद्धा धक्का बसलेला असतो आणि काय झालं बाहेर म्हणत ते दोघं सुद्धा धावत आलेले असतात. दिव्या आणि आदित्य सुद्धा तिथं पोहोचलेले आहेत. ते दोघं सुद्धा आजीला काय झालं हे बघत असतात. ऊर्जा शौर्य जातात, आजी बेशुद्ध पडलेले असतात आणि आता मात्र इकडे काळजी वाटायला लागलेली असते की हे सगळं काय झालं आणि ह्या सगळ्या गोष्टी आजींना कशामुळे होत आहेत, हा प्रश्न सुद्धा उभा राहिलेला असतो. तर इकडे ऊर्जा आजींना पाहून तिला धक्का बसलेला आहे. नक्की आजींना काय झालंय, कशामुळं हे सगळं होतंय, यामागं विजयाचा तर हात नाहीये ना, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा.